आमच्या कायमचीच लक्षात राहील। आज ही व्याख्या खरी करायला, ती उपयोगी व्हायला इथे जे आलेले आहेत वक्ते त्यांचं संभाषण किंवा तुमच्याबरोबर संवाद तर चालू होणारच आहे, पण त्याआधी इथे जे खास पत्रकार आलेले आहेत त्यांचं सर्वांचं एकदा स्वागत, त्यांच्यासाठी भरपूर टाळ्या। कृपया उभे राहून आम्हाला इथे सांगाल का कोण इथे पत्रकार आलेले आहेत? उभे राहून पत्रकार आणि फोटोग्राफर सकाळचे किंवा इतर तुमच्या उभे राहून येस टाळ्या त्यांच्यासाठी। फोटोग्राफर कृपया उभे राहून त्यांचं स्वागत। ओके ओके, तर कार्यक्रम पुढे नेताना सामान्य माणसांसाठी जे आरोग्य तज्ञ अविरत काम करतात, स्वतः पलीकडे जाऊन काम करतात, त्यांचा यथार्थ गौरव करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ चिंचवड त्यांना धन्वंतरी पुरस्कार देऊन सन्मानित करायचे ठरवलेले आहे। त्या पुरस्काराचे मानकरी आहेत आपले सर्वांचे ओळखीचे लाडके बालरोग तज्ञ डॉक्टर प्रभाकर बुरुटे। त्यांची ओळख करून द्यायची विनंती मी दीपाली पाटेकर यांना करते। नमस्कार। असं म्हटलं जातं, देणाऱ्यांना देत राहावं, देणाऱ्यांना देत राहावं आणि घेणाऱ्यांना घेत राहावं, घेणाऱ्यांना घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्यावे। आणि सरांबद्दल बोलायचं म्हणजे आत्ताच मॅडमने सांगितलं की सगळ्यांचे परिचयाचे लाडके, तसं डॉक्टरांना परिचयाची गरज नाहीये। पिंपरी चिंचवडमध्ये मी लहान असताना मला एकच डॉक्टर माहिती आहे जे छोट्या मुलांचे डॉक्टर आहेत म्हणून, ते म्हणजे डॉक्टर गुरुजी। डॉक्टर गुरुजींमध्ये काही बोलायचं म्हणजे सूर्य फोडले त्याचा प्रकाश मिळता, असं आहे। थोडक्यात माहिती देते मी सरांची। सरांचा जन्म शेगावला झालाय, त्यांचं बालपण आणि शाळेत शिक्षण हे शेगावला झालंय। पुढे ते सोलापूरला गेले आणि तिकडनं त्यांनी त्यांचं शिक्षण घेतलं। मेडिकलची डिग्री MBBS आणि पुढे MD हे त्यांनी दोन्ही डिग्र्या BJ मेडिकल कॉलेजमधनं घेतल्या। काहीतरी होणार आहे हे थोर व्यक्तिमत्व शेगावपासूनच सुरू झालं। शाळेत प्रत्येक वर्षी सरांना कोणते ना कोणते पुरस्कार मिळत होते। 7वीत त्यांनी अख्ख्या शाळेत पहिलं येऊन त्यांचं पहिलं यश मिळवलं। MBBS मध्ये सर पहिले आले, तिथेच ते थांबले नाही तर मेडिसिन MD ज्यावर एवढा प्रचंड अभ्यास आहे त्या संपूर्ण अभ्यासक्रमाला यशस्वीपणे पूर्ण करून अख्ख्या युनिव्हर्सिटीमध्ये पुण्यामध्ये ते प्रथम आले आणि त्यासाठी त्यांना गोल्ड मेडल देखील मिळालं। त्याचसाठी त्यांना अजून एक पुरस्कार मिळाला गेला, तो होता दी लेट कुमारी प्रभावती सबळकर मेमोरियल प्राइज। त्यानंतर स्थापना झाली, ऑर्गनायझेशन्स आले, इंडियन डेंटल सोसायटीज, इंडियन मेडिकल सोसायटीज, इंडियन पीडियाट्रिक सोसायटीज, अशा जेवढ्या सोसायटी अवेलेबल आहे एकही अशी नाही की ज्यात सर चेअरमॅन प्रेसिडेंट असे राहिले नाही किंवा ज्यांच्याकडनं सरांचं फेलिसिटेशन नाही झालं। मी काही नावं सांगते की दरवर्षी दर 2-3 वर्षी सरांचे एक मोठे मोठे पुरस्कार आहेत। आणि मित्र सांगताना मला खूप छान वाटतं की डॉक्टर, मी देखील डॉक्टर असल्यामुळे मला कळू शकतं की पेशंट करता करता, पर्सनल लाईफ करता करता त्या पलीकडे जाऊन वेगळं करणं इज अ मार्क ऑफ लीडर। सरांमध्ये मार्क ऑफ लीडरची क्वालिटीज मी बघितली। ही इज लाईक अ ग्रेट लीडर। पंक्च्युअलिटी इज हिज मार्क, पोलाइटनेस इज हिज मार्क, हंबलनेस इज हिज मार्क। या सगळ्या डिग्र्या ज्या मी वाचल्या, जे पुरस्कार मी वाचले, त्यापेक्षाही पलीकडे मनातनं मला असं वाटतं की सगळ्यात मोठा पुरस्कार त्यांना काय असावा। मला सांगा की सगळ्यात महत्वाचं काय आपल्या आयुष्यात? जे जोडपं पहिल्यांदा प्रेग्नेंट असतं, जर त्यांना विचारलं की सगळ्यात महत्वाची वस्तू किंवा महत्वाचं सध्या काय आहे, तर त्यांच्यासाठी होणारं मूल असतं। आणि ते मूल हेल्दी यावं, चांगलं यावं, फक्त एवढीच काळजी असते। आणि सरांनी कित्येक मुलांना मरण्याच्या मार्गावरही वाचवलंय, म्हणजे किती आई वडिलांचे आशीर्वाद आहेत त्यांच्याकडे। एक गोष्ट मला आठवते, सरांना आता बघितल्यावर जास्ती प्रबळतेने आठवायला लागली की मी जिथे राहत होते तिथे एक स्त्री होती
आणि त्या स्त्रीचं अख्खं घर तिच्या पगारावर चालत होतं. कारण काय, त्या घरातला पुरुष व्यक्ती हा काही करू शकत नव्हता काही आजारामुळे. आणि ती स्त्री सरांच्या इथे नोकरीला होती आणि त्यांची मुलगी माझी मैत्रीण होती. तर सरांमुळे असे किती घरं चाललेत. त्या घरात 3 मुली होत्या आणि ती आई त्या 3 मुलींना आणि आपल्या नवऱ्याला बघत होती. म्हणजे सरांनी फक्त मुलं, जी छोटी मुलं आहेत त्यांना फक्त जन्म नाही दिला, त्यांचे आजार नाही दुरुस्त केले, तर किती जणांना एम्प्लॉयमेंट दिलंय. मला वाटतं याच्यासाठी टाळ्या व्हायलाच पाहिजे. डॉक्टरी पेशा घेताना पुरस्कार, प्राइज हा हेतू कोणाचाच नसतो. ऑब्जेक्टिव्ह खूप क्लिअर असतो. सोसायटीसाठी काहीतरी करणं, निस्वार्थपणे करणं. पैसा हा व्यवहार आहे, त्याला बाजूला ठेवायला हवे. कारण काय, फुकट काही दिलं तर त्याची व्हॅल्यू नसते. तर एम्प्लॉयमेंट पुरवणं, जेव्हा एम्प्लॉयमेंट बद्दलचा काही प्रॉब्लेमच नव्हता तेव्हापासून सर एम्प्लॉयमेंट पुरवत आहेत. ही गोष्ट मला आता कळाली की त्या 3 मुली आज खूप चांगल्या जागी सेटल झाल्यात आणि त्यांच्या शाळेची सगळी फी ती आई भरत होती आणि ती आई फक्त सरांवर डिपेंड होती. तर तेव्हा ती सांगायची, ती मुलींना सोडून द्यायची, स्वयंपाक पण व्हायचा नाही. एक बहीण दुसऱ्या बहिणीला आंघोळ घालायची, दुसरी तिसरीचा डबा बनवायची. ही सरांना पंक्च्युअलिटी लागते. आणि मग पंक्च्युअलिटीचं महत्व काय हे मला खरं आज कळतं की का. तर मला वाटतं ह्याच्यासाठी पण एक जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. पंक्च्युअलिटी इज अ बिग थिंग. आणि आज हा कार्यक्रम सुद्धा आपला वेळेत सुरू झालाय. मला मनापासून आनंद वाटतोय की आपण वेळेला खूप महत्व देत आहोत आणि वेळेला महत्व देणं गरजेचं आहे. मी आता सरांचा ब्रीफली काही पुरस्कार सांगते. सरांना 2001 मध्ये स्वामी विवेकानंद कृतज्ञता पुरस्कार बाय स्वामी विवेकानंद सोशल फाउंडेशन, 2004 मध्ये अण्णासाहेब मगर सोशल स्पोर्ट्स फाउंडेशन अवॉर्ड, 2009 मध्ये श्री धन्वंतरी पुरस्कार बाय नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन. Sir was felicitated by Indian Medical Association on Doctors' Day in 2012. He was Vice President at Indian Medical Association to Bhosri branch. Sir was felicitated by Homeopathic Doctors Association and he got award as Dr. Samuel Honeyman Award in 2015. In 2016, Sir was felicitated by Indian Society of Critical Care Medicine as well as by Indian Dental Association and Fernandez Spaces in 2016. It is rightly said, behind every successful man there is a woman. And I respect ma'am for continuously supporting sir in the profession as well as personal life. Sir is blessed with 2 kids, एक मुलगी आणि एक मुलगा. दोघंही डॉक्टर आहेत, दोघंही परदेशातनं डिग्री घेऊन आलेले आहेत, फेलोशिप आहे. त्यांची मुलगी आणि जावई हे रेडिओलॉजिस्ट आहेत आणि त्यांची सून आणि मुलगा हे पिडियाट्रिशियन आहेत. हे सगळेच जण चिंचवडचे युनिक हॉस्पिटल फॉर चिल्ड्रन याचे डायरेक्टर आहेत. आय एम व्हेरी थँकफुल टू इंट्रोड्यूस डॉक्टर बुरुटे. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा पुरस्कार देऊन आपण गौरव करतो. डॉक्टर माधवी वझे यांना मी विनंती करते की त्यांनी हा पुरस्कार शाल आणि श्रीफळ ते डॉक्टर बुरुटे यांना प्रदान करावा. सर सेंटरला एक मिनिट बस
Good evening to you all. And thank you all members of this club for felicitating me on this occasion. I am overwhelmed by the gesture shown by this organization. All of us are aware that Rotary is doing excellent work in this area by means of health checkups, health camps, immunization, health education, blood donation, in addition to all the non-medical activities as we have been observing all these years. This is no doubt a great service for the well-being of the society at large. I really admire my colleagues, Dr. Sanjay, Madam Kothari, Madam Vijay. They are doing such a great job, giving great devotion to this service, over and above of their own medical field. I really wish all the members of this club, physical, mental, and spiritual, to carry forward this great task. Thank you.